मी ज्ञानवंत गुणवंत यशवंत. सराव चाचणी क्रमांक 25. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? हर्ष. उपराष्ट्रपती. व्हेरी गुड. शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी किती नद्यांचे पाणी आणण्यात आले होते? 7. भारतात सती प्रथा कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने बंद केली? लॉर्ड विल्यम बेटिंक. लॉर्ड विल्यम बेंटिक. भारतात सर्वप्रथम रोजगार हमी योजना कोणत्या राज्याने सुरू केली? महाराष्ट्र. शाब्बास. बिरसा मुंडा यांनी कोणत्या समाजाला संघटित केले? आदिवासी समाज. भारतात आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला असतो? राष्ट्रपती. वानखेडे क्रिकेट स्टेडियम कोठे आहे? मुंबई. शाब्बास. विश्वनाथन आनंद हे कोणत्या खेळाशी संबंधित नाव आहे? बुद्धिबळ. राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? कोलकाता. भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पंचायत समितीचे सचिव कोण असतो? गटविकास अधिकारी. दांडी यात्रा किंवा मिठाचा सत्याग्रह कोणी केला? महात्मा गांधी. दांडी यात्रेच्या मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात कोठून झाली होती? साबरमती. साबरमती. गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते? त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर. महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता? नांदेड. 21व्या शतकातील पहिले शैक्षणिक धोरण कोणते? नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. भारतात सर्वात पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण केव्हा जाहीर करण्यात आले? 1968. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर के. कस्तुरीरंगन. भीमा नदीचे उगमस्थान कोणते? भीमाशंकर पुणे. कोणत्या झाडाला सूर्याची कन्या असे म्हणतात? कपाशी कापूस. कपाशी म्हणजेच कापूस. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षणाचा आकृतिबंध कसा आहे? 5+3+3+4. भारतात सर्वात दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण केव्हा जाहीर करण्यात आले? 1986. 1986. गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो? गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो? पोलीस पाटील. पोलीस पाटील. कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते? कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते? त्र्यंबकेश्वरी. नाही. महाबळेश्वर. सातारा. सातारा. ग्रामपंचायतीच्या सभांचा अध्यक्ष कोण असतो? सरपंच. व्हेरी गुड. चार मिनार हे प्रसिद्ध वास्तुशिल्प कोठे आहे? हैदराबाद. हैदराबाद. भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? गुजरात. गुजरात. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा